मित्रांनो, आपल्याला इतिहास शिकवलं गेलंय की राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. पण राईट बंधूंच्या आधीच भारतीयांनी विमान उडवलं होतं. आणि तो भारतीय माणूस होता शिवकर बापूजी तळपदे. 1995 साली मुंबईच्या चौपाटीवर लोक बर्फाची गोळी खात उभे होते. आणि तिथंच एका मराठमोळ्या माणसाचं स्वप्न आकाशात झेपावलं होतं. मरुद चकार हे नाव आज विसरलं गेलंय, पण तेव्हाच्या काळात ते एका विलक्षण शोधाचं प्रतीक होतं. सौर ऊर्जेवर चालणारं विमान, जे ऋग्वेदातल्या वैमानिक शास्त्रावर आधारित होतं. आणि ते तयार केलं होतं आपल्या तळपदेंनी, होय मराठी माणसांनी. हो, हेच ते नाव, शिवकर बापूजी तळपदे, ज्यांनी राईट बंधूंच्या 8 वर्षा आधीच जगाने दिलेली दाद त्या आधीच प्रत्यक्षात उतरवली होती. पंडित सुब्राय शास्त्रींचं मार्गदर्शन, ऋषीमुनींच्या शास्त्राचं आकलन आणि एका देशभक्ताचं स्वप्न, हे सगळं एकत्र आलं आणि भारतातलं पहिलं विमान आकाशात झेपावलं गेलं. पण इतिहासाच्या पुस्तकात त्यांचं नाव कुठे दिसत नाही. का? कारण ते एक भारतीय होते. कारण त्यांच्याकडे पश्चिमात्यांसारखा गाजवाजा नव्हता. पण आपल्याला हे नाव पुन्हा जिवंत करायचं आहे.